सर्वांना माझा नमस्कार. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक मराठी कथा वाचून दाखवणार आहे. सोशल मीडियावर ही कथा माझ्या वाचनात आली, मला ती आवडली, म्हणून मी ही कथा तुम्हा सर्वांपर्यंत या यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचवत आहे. कथेचं शीर्षक आहे उत्तर. कथेचे लेखक आहेत श्रीयुत अमोल पाटील. मित्रांनो, माझं हे कथावाचन तुम्हाला आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर जरूर करा आणि माझं हे यूट्यूब चॅनल अजूनही तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, ही माझी आपणास विनंती आहे. कथावाचनबाबत तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कमेंट्समध्ये जरूर लिहा. तुमच्या कमेंट्स मला वाचायला नक्की आवडेल. मित्रांनो, आता ऐका कथा, जिचं शीर्षक आहे उत्तर. एक महत्त्वाचं काम होतं म्हणून खूप वर्षांनी गावी गेलो होतो. परतताना बस स्टँडवर चुलत काका भेटला. दाढी वाढलेली, मळकट कपडे, सुकलेला चेहरा असा अवतार. त्याच्या डोळ्यात एकेकाळी मगरुरी असायची. तिचा आता लवलेशही उरलेला नव्हता. धिप्पाड शरीर सुकून गेलं होतं. कसे आहात काका, काय चाललंय? मी चौकशी केली. काय चालणार बेटा, जीवनाची गाडी चालली आहे जेमतेम. आता ती कधी रुळावरून उतरेल सांगता येत नाही. हताश अशा स्वरात काका म्हणाला. का हो असं बोलता, काय झालं? मी विचारलं. काकाने सुस्कारा सोडला आणि खाजगीत काहीतरी सांगावं अशा आवाजात म्हणाले. 4 वर्ष झाले तुझी काकू जाऊन. ती गेली आणि लगेच मुलगा आणि सून वेगळे निघून गेले. मुलगा धड बोलत नाही आणि सून जेवू घालत नाही. आणि गावातले साले हरामी एकेकाळी माझ्यासमोर मान करून चालत नव्हते, आता ते एका नजरेनेही माझ्याकडे बघत नाहीत. मग काहीतरी जुनं आठवून काका पुढे म्हणाला. सगळे बोगस निघाले साले. तो मोठा भाऊ गणपत आता त्याची किराणा दुकान जोरात चालते तर भाव खायला लागला आहे. तू आज पाहिलंच असशील, त्याची दोन्ही मुलं दुकानात गर्दी आवरतात आणि तो गल्ल्यावर मस्तपैकी बसतो. मी रस्त्याने जातो तर लक्षही देत नाही माझ्याकडे. आधी त्याचा शेताचा बांध तोडून 10 हात नांगर मध्ये घातला होता, तेव्हा कसा गयावया करायचा माझ्यापाशी. माझ्या कब्जातून स्वतःचं साधं शेत काढता आलं नव्हतं त्याला तेव्हा, आणि आता मोठा शेठ होऊन बसला आहे चिंधीचोर. आणि तो लहाना परशुराम, त्याची 3 मुलं शहरात मोठ्या पोस्टीवर नोकरीला लागली आहेत. हा येथे सफारी घालून बाजारात टॅक टॅक असा बूट वाजत फिरतो. तू लहान होता तेव्हाची गोष्ट आहे. पोळ्याच्या दिवशी त्याने माझ्या आधी बैलजोडी मिरवली म्हणून भर बाजारात याच परशुरामच्या थोबाडीत वाजवली होती मी. तेव्हा नजर वर करण्याची हिंमत नव्हती त्याची. आता बाजारात समोरासमोर आलो तर माझ्याकडे अनोळखी डोळ्यांनी बघून पुढे निघून जातो तो. गावातली लोक पण तशीच. आधी गरज पडली की शेठ शेठ म्हणून मागे मागे फिरायची. 5 रुपये शेकड्याने पैसे न्यायचे माझ्याकडून. आता त्यांनी व्याज थकवलं आणि मी त्यांचं सोनं नाणं. प्रसंगी घर शेतावर कब्जा पण केला, तर माझं काय चुकलं त्यात? तेही साले आता पाण्यात पाहतात मला. काका बोलताना वैतागला होता. थोडा वेळ तो संताप गिळत बसून राहिला आणि मग म्हणाला. अरे, हे तर नाही म्हटलं तरी परकेच ना, पण ज्यांच्यासाठी इतकं केलं, इतका जमीन जुमला वाढवला, सोनं पैसे जमा केले, गावातल्या लोकांना धाकात ठेवलं, प्रसंगी मारामाऱ्या पण केल्या, तो पोटचा मुलगा आता स्वतःच माझ्यापासून वेगळा राहायला लागलाय. राजा राणीचा संसार थाटलाय दोघांनी. तो माझीच शेती कसून मलाच जेवायला देत नाही आता. आता चहावाला मी मागवलेला 2 कप चहा घेऊन आला. चहा पिऊन काकाला थोडी तरतरी आल्यासारखी वाटली. तो म्हणाला. आता तू परत जाणार असशील ना? येईलच एसटी आता.
पण जाण्याआधी मला एका प्रश्नाचं उत्तर दे. मला सांग, एकेकाळी राजासारखा वागणारा मी आता या हालतीत दिवस काढतो आहे, याला जबाबदार माझा मुलगा आणि सून नाही का? मी काकाच्या डोळ्यात बघितलं. आता त्याच्या डोळ्यात निव्वळ हतबलता होती. मी शांतपणे म्हणालो, यावर मी काय बोलणार काका? काही प्रश्न आपल्या स्वतःच्या मनाला विचारले तर त्यांची अचूक उत्तरे मिळतात. हो, फक्त स्वतःच्या मनाला विचारायची आणि मिळालेली उत्तरं स्वीकारायची हिंमत असायला हवी. मी काकाचा हात हातात घेऊन थोपटला आणि समोर येऊन उभ्या असलेल्या एसटीकडे जाऊ लागलो. एसटीत चढताना मागे वळून काकाकडे पाहिलं तेव्हा तो मान खाली घालून बसला होता. कदाचित त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं. धन्यवाद.